पूर्ण पसारा घालून ठेवला आहे. आता हे सगळ्या साड्या मी इस्त्री करल. बघा, याच्यावरचं पण ब्लाऊज शिवायला दिलं आहे. ही साडीची माझ्या आत्ताच्या भावाचं लग्न झालं ना, तर त्याच्यावरचं ती साडी ही माझ्या काकूंनी दिलेली आहे. तर तिचं ब्लाऊज मी आता शिवायला टाकलं आहे. तर अशा आहे काही माझ्याकडं साड्या. आता या सगळ्या इस्त्री करून घेते आणि मग तुमच्यासोबत फायनल लुक शेअर करते की इस्त्री झाल्यावर कशा दिसते डायरेक्ट पॅक बुक करून.
लवकर झाले सगळे कपडे इस्त्री, म्हणजे सगळ्या साड्या इस्त्री करून झाल्या आणि ती एक राहिली फक्त. आणि इथे ना मिस्टरांचे एक ड्रेस होता तो इस्त्री केला, या दोन्ही साड्या, आणि बाकीच्या सगळ्या कपाटात लावून दिल्या आहे. तर ते आपण दाखवते. एका बॅगमध्ये एक साडी ठेवलेली आहे. आता डबल नाही घातल्या, बाकीच्या सगळ्या ज्या आहेत त्या वापरायला काढून घेतल्या मी. म्हणजे ही बाकी इस्त्री करायची, आता हिला करायचं आहे फक्त, मग झालं. आणि आत्ता वाजले 6. मग आता एवढी एक करून घेते आणि बघू काहीतरी पुढचं. तर आहे ना सगळ्या साड्या एका पिशवीमध्ये एक साडी अशी इस्त्री करून मी ठेवलेली आहे. अक्षरशः कालचा पूर्ण दिवस मी इस्त्री करण्यातच घालवलं आहे, कारण की दुसरं काही काम नव्हतं मला. आणि तसं पण कपाटामधल्या बऱ्याचशा साड्या ज्या होत्या ज्यांना इस्त्रीची खूप गरज होती, त्याच्यामुळं मग ते इस्त्री करून घेतल्या मी. सगळ्या साड्या दिवसभर इस्त्रीच करत बसलेले होते आणि असं काही ठेवलेलं आहे. आता भलेही माझं कपाट जास्त काही मॉड्युलर नसलं तरी पण जसं असलं त्याच्यात मी माझ्या वस्तू बसतात आणि त्याच्यातच मी माझ्या वस्तू नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक गोष्ट घरात ही स्टायलिश, फॅन्सी किंवा महागडीच असावी असं काही नसतं. जसं आहे त्याच्यात जशी आहे तशी परिस्थिती काढण्याची माणसात हिंमत असली पाहिजे फक्त. नाही तर मग हे नाही आहे माझ्याकडं, मग त्याच्यावरून रुसून बसायचं, ते नाही माझ्याकडे त्याच्यावरून रुसून बसायचं, हे नाही आहे ते नाही, ते रडल्यापेक्षा जे आहे त्याच्यात खुश राहायचं आणि जे नाही आहे त्याला कसं घेऊ शकतो आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे माणसाने. तर माझं तरी हेच म्हणणं आहे की जे नाही आहे त्याच्यात रडल्यापेक्षा जे आहे त्याच्यात आणखीन कसं आपण प्रगती करू शकतो, तर याच्याकडे माणसाने जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि ते मी तेच करते. तर इथे ना आता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हा, आणि ना इथून पुढे म्हणजे जास्त काही व्हिडिओ शूट केलं नाही, कारण की ना सकाळी मला एक अशी बातमी कळली ज्याच्यामुळं माझं आहे ना खूप डोकं दुखायला लागून गेलं होतं आणि टेन्शन पण आलं होतं. मला अजिबात पण व्हिडिओ काढायची इच्छा राहिलेली नव्हती. म्हणजे ना कोणती माणसाची बुद्धी अशी असते ना की छोटीशी जरी गोष्ट कळली ना लगेच त्याच्यात वाईट विचार करायला सुरुवात होते. चांगले विचार हे लवकर येथे नाही डोक्यात. तर माझंही तसंच काही झालं होतं. सकाळी कळलं की यूट्यूबने नवीन गाईडलाईन्स काढले की 4000 घंटे वॉच टाईमच्या ठिकाणी 8000 घंटे वॉच टाईम पूर्ण करावं लागणार आहे. आणि सबस्क्रायबर्सचं जे आहे ते तेवढेच होते, पण सबस्क्रायबर्स गोळा करणं जेवढं अवघड नाही आहे तितकं वॉच टाईम पूर्ण करणं आहे. आणि इकडून तिकडून कसं तरी मी माझं वॉच टाईम पूर्ण करत आणलेलं आहे. अगदी थोडासा राहिला आहे. आणि मध्येच जर असं काही झालं तर मला म्हणजे 2-3 वर्ष वायात जाणार आहे. तर बघू अजून, म्हणजे जानेवारीपर्यंतचा टाईम दिलेला आहे. जानेवारीपासून हे रूल्स चालू होणार आहे. त्याच्यामुळं माझ्याकडं 4-5 महिने आहे. आणि मग मला इतकं टेन्शन आलं होतं की मी आता काय करू नेमकी. आणि डिमोटिवेट माणूस खूप लवकर होतं. त्याच्यामुळं मग मी माझ्या बहिणीला फोन केला, तिच्यासोबत बोलले. त्याच्यानंतर माझी एक यूट्यूबर्स फ्रेंड आहे प्रियाताई म्हणून, तर त्या कोकणमध्ये असतात. त्या जवळपास नाही राहते, कोकणमध्ये राहतात त्यांना मी फोन केला आणि त्यांच्यासोबत बोलले. तर त्यांनी खूप समजून सांगितलं आणि त्यांच्यासोबत बोलल्याच्यानंतर मग थोडीशी आणखीन हिंमत आली की होईल म्हणजे माझ्याच्याने होईल. म्हणून मग मी परत कामाला सुरू केली आणि थोडेफार व्हिडिओज काढले आणि मग हा व्हिडिओ पण एडिट त्याच्यानंतरच केला मी त्यांच्यासोबत बोलल्याच्यानंतर. तर असं काही असतं आपल्या आयुष्यात आहे ना, आपल्या आयुष्यात माणसं पण चांगले असणं खूप गरजेचं असतं. नाही तर मग बरेचसे लोक जे आहे ते आपल्याला मागं ओढायला तयार बसलेलेच असतात. ते आपल्यांवर असतं का आपण त्यांना संधी द्यायची की नाही. असं मला जास्त ज्ञानाच्या बाता सांगता येते नाही, कारण मलाच खूप गरज आहे अजून ज्ञानाची. पण तरी पण मी तुमच्यासोबत थोडंसं शेअर केलं. आणि माझे व्हिडिओ जे आहेत तुम्हाला कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून सांगत जा. आणि कालच्या व्हिडिओखाली पण खूप छान कमेंट्स आल्या. तर ज्यांनी माझ्या व्हिडिओखाली कमेंट्स केले त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि असंच प्रेम असू द्या तुमचं. आणि छान वाटतं जेव्हा आपल्या व्हिडिओलाच कमेंट येतात, तेव्हा समजतं की लोकांना आपले व्हिडिओ आवडताय की नाही आवडता, कसे आवडताय, नेमके आपलं पण काय चुकतं आहे. तर असं पण समजतं आपल्याला कमेंट्समधून. तर एवढंच सांगेल मी की तुम्ही म्हणजे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की कमेंट्स करत जा. आणि जास्त काही बोलणार नाही. चला भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आजचा कसा वाटला काय मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जास्त काही प्रोफेशनल नाही आहे मी, माझ्याकडे जास्त काही हे पण नाही आहे की तुम्हाला मी दररोज नवीन कॉन्टेंट देऊ. पण जो आहे जसं आहे तसंच माझं साधं जीवन मी तुमच्यासोबत शेअर करत असते.
भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, राधे राधे.